तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालिती. एकमेकांते म्हणती सावध रे सावध. तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते. तिही पुनरपि दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले दुणवटोनी उचलले. तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर. जैसे प्रळयांत जलधर अनिवार्यका. अर्थात तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध रहा असे म्हणू लागले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर व महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरिले. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. त्यावेळी प्रलयकाळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले.